बसते ना डोक्यात असं केस ओढते ना. कोण आलं? नाही मला लय सूर्य आवडतो. चंप्या आलं चंप्या बुबू बुबू. चला मित्रांनो आलोय गावाला. गावाकडे सकाळची कामं चालू झाली. मम्मी काहीतरी करते. इकडं मिल्किंग चालू आहे गायींचे. कुत्रं पण आणलंय तुम्हाला कुतवाळाने. कसं आहे छान आहे. इकडं साक्षी आणि दिदी काहीतरी करत आहे. काय म्याव म्याव. इकडं बघ ते शान बाळ बाई. बाळ इकडं बघ. इकडं बघ. कोण आलं? कोण आलं? कोण आलं? डिडूची मम्मा आलं रे. चला बाय बाय करा आता. इकडे बाय बाय कर. बाय बाय कर. हा बाय बाय. नेऊन आणि चला शेतात आलोय. आमच्या ऊस लावलेला इथं बघण्यासाठी आलो होतो. आल्यानंतर आम्हाला जरा इथं हे भेटलंय. काय दिसलं साक्षी? काय काही दिसलं का तुला? का तू आणखी बघितलंच नाही? काय तिकडे काय काय बघ बरं. दिसलं का काय? पडशीन पडशीन थांब. जरा जास्त ऊन आहे म्हणजे चला दुपारी चक्कर मारून 2 फीट वरती 2 फीट वरतीचं अंतर ठेवलं ना मग आपण. सांगलीवरनं झाडं आणलेले आम्ही. मोबाईल नाही घ्यावा फक्त. नाही घेणार थांब. बॅक कॅमेरा करतो मी. दाखवू यांना पण. झाडांवरती माकडं आले तिथं. दिसले की तुम्हाला? 2 जाऊन चावण ते म्हणे जवळ जाऊ. त्या दिवशी घरी पण आले. घरावर बसलेले होते. इथंच राहत आहे माझ्यामध्ये बरं साक्षी. ते ना खांद्यावर बसते ना डोक्यात असं केस ओढते ना हानतीन. खरं तोंडामध्ये असं हानते. हा मग डेंजर राहते ते वानर. इथं बसले 2 आहेत. मोठे आहेत खूप. खाली त्यामुळेच ते खाली उतरा ना. इथं खाली कुत्रे आहेत. दिसलं ना इथं कुत्रे आहेत 2. बिचारे माणसं सारखेच राहते ते. आपले पूर्वज असेच असतात ते. पूर्वज. मॅडम पहिल्यांदा उन्हात आणलाय वावरात. ऊन कसं आहे? छान आहे ना. हा ना मी काळी होऊन जायची एवढी गोरी मी. कपडे बघू माय बघते ते. इथे एकदम क्लोज आलोय आम्ही. अरे मारू नको साक्षी. येडं नको करू. कुत्र्याला भागवते मी. हडे हडे चावण बर का बाबू. अरे वहिनी त्या दिवशी घरी पण आणले होते. घरावर बसलेले होते बराच वेळ. मला व्हिडिओ टाकला तो वहिनीने. कुत्र्याने जात ते खाली बसले. 2 कुत्रे त्यांना आहे ना इथपर्यंत घेऊन आले माझ्यामध्ये. मार बर. काय त्यांना वाटत बाकडा मारून राहिले ती 3 माझ्यात धावून. इकडे मका गेले बिचारे माकडा ना खाली येऊन दे ना ते कुत्रे. येतील येतील. तुझं सारखंच दिसतंय बघ ना. सेम सेम आहे बघ. दिसलं का? त्यांचे क्लोज फोटो घेते का? तू जाते की जवळ? जाऊन आले ते दोघं त्यांच्या समोर. जा की. जाऊन केस धरून अशी ओढून काढतील. केळं आणायला पाहिजे. त्यांना केळं आवडतं ना. घरी होते भरपूर होते. तसे ते फेकूनच देणार. कोण नाही खाणार. आणायचे का? किती घेऊन जा. जवळ आहे का? इकडे आपलं घर आहे. जा की हे पळत पळत. सेम आहे तुझ्यासारखंच बाबी एकदम. साक्षी सेम आहे तुझ्यासारखं. याच्यावर हे करंट चालू आहे का? करंट आता बंद आहे. दुपारी रात्री चालू करतात ते. मग ती माकडे इकडे उडी मारू शकते. कशावर? का? बिनकामात कॉन्टेंट भेटला हो साक्षीला.
ते माणसांसारखेच पाय आहे त्यांचे. माणसंच तसे होते म्हणते तर. हात पाय नाही का, हात पाय त्या कसं बसले. त्या शिफ्टील काहीतरी लागलंय बिचारा, कुत्र्याने चावलं नसेल ना. काय माहिती, आकडून हे अडकून बसलेत ते कुत्रे. जायलाच तयार नाही तिथून, त्यांना अटकून ठेवलंय तिथं. चल जाऊ, पण त्याला कुत्रे गेले ते उतरतील खाली, आपल्याला इथे हाणार. पळू नको, थांब. चाललंय कुत्रं तिथून, ते रेडी झालेत. ऑन युअर मार्क्स गो. ते मानत खाली ती. चलो, पळतय. एक तिथंच अटकून बसलंय, एक गेलं तिकडं. आला. थांब साक्षी, इकडे पडू नको. थांबलंय कोपऱ्यावरती. चल पुढ्यामध्ये ऊनच जास्त आहे बरं का साक्षी, आहे ना. मला दम लागला इथं. कोणतरी गाडी घेऊन आलो. चल खाली जाऊन ये तिकडं. चल ना 2 मिनिटं. ते गेले तिकडं, आता इकडे नाही येणार. चल खाली, चल, पळू नको. चल चाललेली ते म्हणते चाल घरी. नको बाबा. चला तर मित्रांनो, इथं जवळ मंदिरात चाललोय का, आपलं सिद्धेश्वरचं मंदिर आहे. मम्मी देवान येत आहे सोबत. माझ्या आधी पुढं निघलेत सगळे आवरून. बाय बाय. मला नाही यायचं का. चला निघलोय. मम्मी पण येते, दीदी पण आहे. साक्षी कुठे आहे? साक्षी दिसत नाही. इकडे बघा. वहिनी इकडे बघा. चला. गेलो होतो आम्ही पूर्ण तिथ मंदिरापर्यंत. चला मित्रांनो, पोहोचलोय मंदिरापाशी. साक्षीकडे शूटिंग आहे आज. चला मित्रांनो, पोहोचलोय. निमित्त इथे यात्रा असते, स्टॉल्स वगैरे लागलेत आज आणि उद्या गर्दी असते इथे खूप. हे मंदिर प्रवार संगम आणि गोदावरीच्या मध्ये बसलेलं आहे, जे की 12व्या ते 17, माझ्या मते 17व्या शतकाच्या मध्ये हे झालेलं आहे, बनवलं गेलेलं आहे मंदिर. प्राचीन मंदिर आहे एकदम जुनं, आणि पूर्ण काम हे दगडामध्ये आहे. इथं बाळा लाव, गंध लावायचा. गंध छान गंध. वरती बघ, वरती दाखव. नाही तशी नाही, बघ मला. नको, इकडे बघ. हे बघ, पुसून टाकला. मध्ये एंट्री केली. एकदम छान आहे, आणि पूर्णतः तुम्ही बघितलं नाही, पूर्ण दगडांमध्ये बनवलेलं आहे. कोरीव काम आहे, एकदम डिटेलिंग आहे. इथं गणपतीचं दिसतंय. इथं बघा तुम्ही, जर तुम्ही पुण्यावरनं संभाजीनगरला जर जात असाल तर तुम्ही इथं व्हिजिट करू शकता. एकदम म्हणजे नियर बायच आहे दोन्ही पण मंदिर, सिद्धेश्वर पण आणि रामेश्वर पण. आता आम्ही यानंतर रामेश्वरला पण जाणार आहे, जवळच आहे इथं. दर्शन झालेत. आतमध्ये नाही एंट्री भेटली, उद्या शिवरात्री असल्यामुळं आज मंदिरची साफसफाई चालू आहे. आतमध्ये बघू शकतो तुम्ही, इकडं छान आहे मंदिर एकदम. तुम्ही नक्की या. पुण्यावरनं संभाजीनगरला जात असाल तर एक अर्धा तास थांबले तरी तुमचं पूर्ण दर्शन होऊन जाईल इथं. असे दररोज काही एवढी गर्दी नसते इथं. काही असं स्पेशल असेल सण वगैरे तर गर्दी असते. ठीक आहे, चला आता चाललो इथून सिद्धेश्वर मंदिरला आलो होतो, इथून आता रामेश्वर मंदिराला जाणार आहे. ठीक आहे. मंदिराच्या समोरच्या साईडने नदी आहे, गोदावरी आणि प्रवाराचं जे काही संगम आहे तो दिसतो इथून. मी तुम्हाला दाखवतो. हा आहे प्रवारा आणि गोदावरीचा संगम. इकडनं जर तुम्ही बघितलं आणि इकडून गोदावरी आली आहे इथं, आणि ह्या साईडने इथं प्रवारा आली. मी एक्झॅक्ट इथं आता कोपऱ्यात उभा आहे,
जिथं जे संगम झाला इथं. आणि हा समोरचा जो ब्रिज दिसतोय तो आपला आहे संभाजीनगरला जाणारा रोड. इकडनं पुणे संभाजी. हां पुण्यावरनं येतो, हा इकडं संभाजीनगरला जातो. गंध चुकीचा लागला तिला, लावला होता तिने, पुसून टाकलं लगेच 1 सेकंदात. ठेवला नाही अजिबात जास्त वेळ. इकडे बघ, एक पा घेतली आहे, ॲनिमल्स घेतले ते प्लास्टिकचे होते, ते रब्बरचे नव्हते त्यांच्याकडं. गाडी घेऊ छान आहे, मोठी, थोडी मोठी झाली तरी किती खेळता येईल. दिदू हे बघ काय घेतलं, हे काय घेतलं, घ्या. इथं दर्शन झालंय सिद्धेश्वरचं. रामेश्वरच ना, रामेश्वर मंदिरात चाललोय आता. चला बघूया ते मंदिर कसं आहे, तुम्हाला पण बघायला भेटेल. नाही प्रवारा आहे ती मित्रांनो, आत्ता जसं तुम्हाला सांगितलं तसं. आणि इकडे जाते ती खाली जायकवाडी डॅमला, आणि इकडनं गोदावरी नदी येते. मी आता त्या कोपऱ्यावरती उभा होता तिथून दाखवलं तुम्हाला. हा ब्रिज आहे इकडे येण्यासाठी, आणि मस्त छान असा सनसेट होतोय. छान वातावरण झालं एकदम. तू आली होती काय साक्षीच्या आधी? वहिनी आलेला आहे मागच्या वर्षी. पोचलोय इथं पण. परत फोटोज काढले जरा येतानी ब्रिजवरती प्रवेरेच्या. चला मला लय सूर्य आवडतो. आम्हाला काय सिटीत सूर्य पाहायला भेटत नाही, कारण ऑफिस आमचं सुटतं किती 5:30 पावणे 6ला, तर सूर्य खाली जातो. ठीक आहे, साक्षी ते चालले इकडं, मी चाललोय मम्मीसोबत, आहे का नाही. इकडं बघ, स्माईल. चला तर आता हे घेऊन आले आहे खरबूज. पोचलोय घरी. मिल्किंग चालू आहे गायांची. आता आवरतो, जरा मदत करतो. घरात गेले ते ऑफिसचं काम बाकी होतं, थोडं करतोय. इकडं मम्मी बसली, आबे दादा आहे, इकडं बाबा आहेत. दीदी इथं खेळती नवीन गाडीसोबत. तिला काय कळलं कसं काय माहीत नाही. काय आलं मम्मी? साक्षी झाडती आहे. इकडं वहिनीचं चपात्या चालल्यात. एकदम चालवती गाडी, बघितली का? ए थांब ग साक्षी 1 मिनटं. हे तिला कसं काय कळलं पण ती लोटायची बाबा गाडी? तिला काय आयडिया नव्हती. माझं गॅस खेळणं आणलेलंच नाही ना आपण. चलो डिओ, थोडी आजारी आहे तरी त्यामुळे थोडी डीम आहे. वहिनी भाजी काय बनवली? वहिनी भाजी काय? काजू करी बनवली आहे. ती इथं वरती पण जाते, इथपर्यंत जाते चढत चढत. चलली वरती, गेली वरती. चल इकडे आली का?
वरती चालली चल खाली आहे नाही तर टाकची तिला घे चलो जेवूया दिदू हे बघ आपलं भोबी कुठे आहे का एक कुत्रा आणलंय मी दूध पित आहे ते छोटं आहे ते खूप जास्त होईल मोठं पुढच्या वेळेस येऊपर्यंत जेवण झालं फिरतोय तिथे मी इकडे तिकडं आहे का नाही तिथे येऊ कसं फिरतोय आपण छान 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 चलो बाय बाय करा या कर या कर या बोलो भोबीला बोलो त्या मागून एक भोबी आला इकडे का आला कॅम्पा आला कॅम्पा चंपे आलं चंपे बुबू बुबू गेला चंपे इकडे बघ इकडे बघ तेव्हा चंपा हे इकडून आलं ए, चंपा. हे पिल्लू आलं पिल्लू. छोटू छोटू आला इकडे